नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण सामान्य विज्ञानची संकलित मूल्यमापन 2024-25ची सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 60 गुणांची आहे. त्यात 10 गुण हे तोंडी कामासाठी आहेत, प्रात्यक्षिकसाठी, आणि 50 गुण हे लेखी कामासाठी आहेत. बघा, सर्वप्रथम या ठिकाणी तोंडी चाचणीसाठी प्रश्न दिलेले आहेत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तोंडी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, रक्ताचे कार्य सांगा, 4Rचा सिद्धांत सांगा, कोण खरं बोलतंय ते सांगा. या प्रश्नांची उत्तरं आपण पाठांतर करून ठेवा. असेच प्रश्न आपल्याला यावर्षीसुद्धा विचारले जातील. चौथा प्रश्न आपला असेल, आम्ला आम्लारी ओळखणे 2 गुणांसाठी. त्यानंतर 68° फॅट हे तापमान सेल्सिअस व केल्व्हिन या एककात किती असेल. हे 5 प्रश्न आपल्याला तोंडी परीक्षेसाठी विचारले जातील. त्यानंतर लेखी चाचणीसाठी विचारले जाणारे प्रश्न बघा. प्रश्न 6वा, प्रश्नांची उत्तरे लिहा 10 गुणांसाठी. अ भाग आहे, योग्य पर्यायाला गोल करा. या ठिकाणी 5 गाळलेल्या जागा दिल्या आहेत बघा. पहिली आहे, ATP तयार करण्याचा कारखाना असे कोणास म्हटले जाते. दुसरं आहे, WBCची निर्मिती टिंबटिंबमध्ये होते. 3, हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन टिंबटिंब पूर्ण असते. प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर सेकंद एवढा आहे. थर्मोकोल टिंबटिंब अंश सेल्सिअस तापमानाला द्रव अवस्थेत जातो. या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यानंतर ब भाग बघा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1, ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन इत्यादींची एकूण संख्या 1000 इतकी आहे, तर या ध्वनी तरंगाची वारंवारिता किती असेल. दुसरे, शेजारील आकृतीत प्रकाशाचे कोणत्या प्रकारचे परावर्तन दर्शविले आहे. तिसरे, PVCचा एक उपयोग लिहा. 4, भूपरिसंस्थेची व्याख्या लिहा. आणि 5वे, खगोलशास्त्रामध्ये मोठी अंतरे मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा 10 गुणांसाठी. शास्त्रीय कारणे लिहा. अ भाग. 1, तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वर तंतूवरचा ताण बदलणे आवश्यक आहे. दुसरं, दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही. ब भाग, शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा. खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबू रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. दुसरे, एक आकृती दिलेली आहे, तिची रचना आपल्याला लिहायची आहे. तिसरा प्रश्न आहे, पर्यावरण व मानवी आरोग्यावर काचेचा होणारा परिणाम आणि उपाययोजना लिहा. त्यानंतर 8वा प्रश्न 10 गुणांसाठी. बघा, एक उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यामधून आपल्याला विशिष्ट वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर वाळवंटातील उंटाचं चित्र दिलेलं आहे आणि त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. बघा, त्या ठिकाणी निवडुंगसारखे काटेरी वनस्पती आहे, वाळूचे डोंगर आहेत आणि उंट आहे. सूर्य दाखवला म्हणजे प्रचंड असं तापमान आहे. ते वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर ब भागामध्ये 6 गुणांसाठी प्रश्न दिलेले. त्याच्यातला पहिला प्रश्न, रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्यावे लागतात. दुसरा आहे, घटक अणूंपासून खालील संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन संरूपणाच्या रेखाटनाने दर्शवा. सोडियम क्लोराईड. 9वा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा. दुसरे, सल्फ्युरिक आम्लाला
रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? ब भाग, लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले आहेत? त्यानंतर चित्र दिलेलं एक आणि यापासून ध्वनी कसा निर्माण होतो ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. 10वा प्रश्न बघा. एक प्रसंग दिलेला आहे, तो आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ते प्रश्न. त्यानंतर खालील क्रिया लक्षात घेऊन प्रश्नांची उत्तरं द्यायची. 5 गुणांसाठी परासरण म्हणजे काय? वर्गीकरण करा. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन 2ची चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.